Oops. I don't think it's so bad. It looks good. All right. मला एक गोष्ट मेन्शन करायची होती की जेव्हा तुम्ही जिममध्ये वर्कआउट करताय तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही किती वेटनी वर्कआउट करायला पाहिजे. मोस्टली तुम्ही ऐकतात की हा तो इन्फ्लुएन्सर सांगतो इगो लिफ्टिंग नको किंवा खूप जास्त वेट नको, जास्त रिपिटेशन मारा आणि वगैरे वगैरे. तर या फालतूगिरीने बॉडी बनणारच नाही आहे. एकदम सरळ स्टेटमेंट आहे. ते जे लोक 20 रेपिटेशन 15 रेपिटेशन मारतात ते एका साईडला, आणि जे लोक मॅक्स 12 रेपिटेशन वगैरे जातात ते लोक एका साईडला. कारण की हे फालतूगिरी असते खूप जास्त रेपिटेशन. सो हां ठीक आहे, तुमचा फॉर्म वॉर्म आणि इगो बिगो ह्या सगळ्या गोष्टीचं कन्सेप्ट किंवा जे पण आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण मग तुम्हाला तो नक्की माहिती आहे का तुम्ही फक्त ऐकलं आहे? हे एकदा चेक करा जेव्हा तुम्ही जिममध्ये जाणार आहे. आणि सो ॲज युजल पोस्ट वर्कआउट मील. हा मला माहितीमध्ये केळी दिसली असेल पण ते वेगळं, ते मिल्कशेक, बनाना मिल्कशेक त्याच्यासाठी. आणि यावेळेस थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे कारण की दुसरी भाजी नाही आहे आणि मला एक्सटेंडेड व्हर्जन पाहिजे आहे. होतं असं आहे की वर्कआउट करताना आणि रेकॉर्डिंग करणं ॲट द सेम टाईम अवघड जाते. जर कोणी माझा म्हणजे मित्र वगैरे असतं तर मग कसं ते थोडं इझी पडलं असतं. आणि जेव्हा मी एकटाच करतो ना तर ते अजून थोडंसं ऑकवर्ड होतं की मी असं कॅमेरा सेट करतो आहे, एक तर कॅमेरा सेट करणं असं दुसऱ्या बेंचला खाली सेट करून डंबल सेट करून वगैरे, आणि बाकी असे बघत असतं की हा काय करतो आहे. आणि एकतर जर कोणी मला विचारलं तरी काय एवढे फॉलोअर नाही आहेत माझे की हो तू काहीतरी क्रेझी करतो आहेस म्हणून, म्हणजे असं ऑकवर्ड होतं. सो ते पण मला नीट जमत नाही करायला. आणि घरचं जे मोस्टली स्वयंपाकाचं आहे ते मी तुम्हाला बिट्स अँड चंक्स दाखवू शकतो, कारण की एका पॉईंटनंतर स्वयंपाक करताना तिकडेच फोकस करावं लागतं. मी कॅमेरा घेऊन असं करणं जरा जास्तच अवघड जातं. सो या प्रॉब्लेम्स तर आहेत, पण मग तोपर्यंत लो क्वालिटी कंटेंट सबस्क्राईब सुमित करंगळे. ह्याच्यानेच माझा फोन खराब होतो. सो मी सगळ्या भाज्या वगैरे कापल्यात आणि आता हे सगळं मी एका हाताने करतो आहे. इमॅजिन हाऊ हॅपी यू वुड बी इफ आय यूज टू. दिस इज वॉट आय वॉज आउट फॉर. आता बघू ब्लॉगची क्वालिटी चेंज होती का, और ॲटलिस्ट कंटेंट क्रिएशनचा पेस. नो क्ल्यू. जिमवरून घरी आलो आहे आणि मी जिमला जायच्या आधी नोटीस केलं की माझ्या गाडीची नंबर प्लेट तुटली आहे. सो आता तिला चिपकवणार आहे मी. हे बघा इकडे. यार मी उगाच हे सोल्युशन घेऊन आलो. हे सगळं माझ्या बोटाला लागलं तर लागलं, पण मग मला हे होल्ड करून ठेवता येत नाही आहे असं खूप वेळ. आणि हा सोल्युशन जरी नीट लागत असला तरी त्याला खूप वेळ पकडून ठेवावं लागतं आणि खूप असं फर्म झालं आहे. तर एका हाताने लावू कसं आणि पकडू कसं, वरतून हे सगळं माझ्या हातावरती पडलं आहे. तर माझा हात चिपकायच्या आधी मला ते बघावं लागेल. 65 रुपये वाया गेले माझे त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जर 5 वाला फेविक्विक आणलं असतं मी तर मे बी ते इन्स्टंटली तरी झालं असतं 1 मिनिट पकडल्यानंतर. पण ते एवढ्या वेळ पकडून पण माझा हात दुखायला लागला. त्याच्यावरून ते सगळं असं खाली गळालं. आज काळी डाळ खूप जास्त आहे, सो आज डाएट जास्त आहे. आणि ॲपॅरंटली
हे जे पण मी विकत घेतले ते चांगलं आहे की नाही मला माहीत नाही आहे. सो लेट सी. हिअर अँड आउट असं तुम्ही जज करा. सेम वाटलं तर पैसे गेले यार. एक अंडा फुटलेला आहे तो पहिले आज बनवू आपण. ब्लॉगर फील होते मला, ब्लॉगर सारखे फील. मला आत्ता जस्ट काहीतरी रिअलाईज झालं. बॅकग्राऊंडमध्ये जे गाणं चालू होतं त्यामुळे कॉपीराईट नक्की लागणार आहे. अरे व्हिडिओ चालू होता. सॉरी. अटेम्प्टिंग रे अटेम्प्टिंग. अच्छा अटेम्प्ट नंबर ए अरे अटेम्प्ट नंबर हाय गाइस. अरे काय बोलू आता. आता हॅपी बर्थडे फ्लॅश फ्लॅश मारो आपण फ्लॅश. हॅपी बर्थडे स्टार्ट कर. नाही का तुला हे कर ना स्टार्ट. अरे कर ना. कुणाचं आता ते कोणाकडे ते नवीन वर घेतलं. नाही तुझं वाटतं वाटतं म्हणते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Anunkya. Happy birthday to you. अरे घे आम्ही खाणार येतो. चल सर. येतं ना क्वालिटी एकदम लाईट आता मायाने सगळे वारद्याने लाईट बीट घालून काय पण केलं. आता थांब अंक्याचं झालं. आधीचा बर्थडे. आधीचा बर्थडे रे असं दाखवतो. कचरा काढून टाकू का? हॅपी बर्थडे. चला झालं हा झालं. आज थोडंच का